नमस्कार. अन्नपूर्णा जेमजीमध्ये आपलं स्वागत आहे. साबुदाणा वडे तेलकट असतात आणि खिचडी खाऊनही आपल्याला खूप कंटाळा येतो. अशावेळी साबुदाण्याचे थालीपीठ बनवून बघा. पोटभरीचं आणि कमी तेलामध्ये केलेलं. त्यासाठी मी साबुदाणा 1 वाटी असा भिजवून घेतला 4-5 तास. तो नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले, 2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार, 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलं. असा अबडधोबडच बारीक करून घेतले. मग उकडलेले 2 बटाटे छान किसून घेतले. किसलेले बटाटे आणि साबुदाणा ते सगळं एकत्र छान असं मळून घ्यायचं आणि तव्यावरती ते असं थापून घ्यायचं. पाण्याचा हात लावायचा. पाण्याचा हात लावून तो छान असं सगळीकडून थापून घ्यायचं थालीपीठ. कमी गॅस करायचा. नंतर गॅस थोडा मिडियम करून छान असं भाजून घ्यायचं थालीपीठ. असं कढईने सगळीकडून तेल सोडायचं आणि हे दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं. हे थालीपीठ तयार झालं. आता खोबऱ्याची चटणी बनवते. त्यासाठी अर्धी नारळ घेतला, खोबऱ्याचे तुकडे केले, 1 मिरची टाकली आणि थोडं मीठ टाकलं चवीनुसार आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि ही चटणी तयार झाली. अशा प्रकारे साबुदाण्याचं